आजच्या आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये आपण बघणार आहेत एक ह्यूमन नर्वस सिस्टीम. आपली माणसातली एक मज्जासंस्थाचा आपण एक ओव्हरव्ह्यू छोटासा एक व्ह्यू घेणार आहे. नमस्कार, मी हरीश खानोरे, MBBS स्टुडंट आहे, 3rd इयरचा, BJMC पुण्यामध्ये सध्या शिकतोय. तर आपण आपला टॉपिक चालू करूया. तर ह्युमन बॉडी, आपलं मानवी शरीर कशा कशानं बनलंय? वेगवेगळ्या अवयवांना. हे वेगवेगळे अवयव एकत्र येतात आणि काय बनतं? एक अवयव संस्था. तर आपल्या बॉडीमध्ये अशा किती अवयव संस्था आहेत, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किती असे व्हायटल फंक्शन घडतात, परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळे अवयव एकत्र येतात आणि एक अवयव संस्था बनतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण अवयव संस्था बघूया. पहिली अवयव संस्था आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. कोणती? डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? म्हणजे पचन संस्था. आपण जे खातो ते पूर्ण पचवण्यासाठी एक वेगवेगळे अवयव एकत्र येऊन एक संस्था बनवतात. या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणते कोणते अवयव येतात? पहिला माउथ, नंतर इसोफॅगस म्हणजे अन्ननलिका, नंतर पोट, जठर, नंतर आतडे मोठे लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन. हे सगळे अवयव एकत्र येऊन काय करतात? एक फंक्शन करतात, एक काम करतात. कोणतं? पचन. आपण जे खातो त्याला पचवायचं काम हे अवयव एकत्र येऊन करतात. दुसरी आपल्या बॉडी मधली सिस्टीम कोणती? रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था. ज्याचं काम काय? बाहेरच्या वातावरणामधून ऑक्सिजन आत घेणं आणि आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं. हे काम कुणाचं आहे? रेस्पिरेटरी सिस्टीमचं. नंतर एक्सक्रिटरी सिस्टीम, जी कशाने बनलेली आहे? किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर. यांचं काम काय? आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ब्लडचं फिल्ट्रेशन करणं आणि आपल्या बॉडीला हार्म असणारे म्हणजे जे उपयोगाला न येणारे जे पदार्थ आहेत ते बॉडीमधून बाहेर काढणं आणि त्याला एक्सक्रीट करणं, बाहेरच्या वातावरणामध्ये सोडून देणं. हे काम कुणाचं? एक्सक्रिटरी सिस्टीमचं. तशी एक सिस्टीम आहे, तशी एक संस्था आहे आपल्या पूर्ण या सगळ्या संस्थांना कोऑर्डिनेट करणारी किंवा एक मेन संस्था आहे. त्याचं नाव काय? नर्वस सिस्टीम. काय नाव आहे? नर्वस सिस्टीम. म्हणजे काय? मज्जासंस्था, जी काय करते? आपण बाहेरच्या वातावरणामधून येणारे सगळे सिग्नल परसिव्ह करते, म्हणजे जाणून घेते. ते सिग्नल आपल्या मेंदूकडे म्हणजे ब्रेनकडे, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे पास करते. तिथे त्याचं प्रोसेसिंग होतं. कोणती इन्फॉर्मेशन आली, कोणत्या रस्त्याने आली, त्याचा मार्ग काय, हे पूर्ण त्याचं प्रोसेसिंग होतं. त्यानंतर त्या सिग्नलवर एक प्रतिक्रिया तयार होते. ही पूर्ण प्रोसेस जी आहे आपली, ती कोण बघतं? नर्वस सिस्टीम. तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक अवयव कशाने बनतो? अवयव कशाने बनतो? सगळ्यात पहिल्यांदा असते एक पेशी, म्हणजे काय? एक सेल. माहिती आहे तुम्हाला? सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ. म्हणजे सेल हा एक अविभाज्य घटक आहे, ज्याच्या खाली म्हणजे त्याला जर तुकडे केले तर तो पार्ट एक लाईफ इन्शुअर करू शकत नाही. म्हणजे आपल्या जीवनाचं अस्तित्व एका पेशीपासून स्टार्ट झालेले. अशा अनेक पेशी एकत्र येतात आणि काय बनतं? एक टिश्यू बनतो, ज्याला आपण काय म्हणतो? ऊती. काय तयार होतं? एक टिश्यू तयार होतो. असे अनेक टिश्यू एकत्र येतात आणि एक अवयव तयार होतो, ज्याला म्हणतो आपण ऑर्गन. काय म्हणतो? ऑर्गन. असे मल्टिपल ऑर्गन, अनेक अवयव एकामेकासोबत कनेक्ट होतात, लिंक करतात, एकमेकांसोबत जोडतात आणि एक संस्था तयार होते, एक सिस्टीम तयार होते. त्याला काय म्हणणार? ऑर्गन सिस्टीम. काय म्हणणार? ऑर्गन सिस्टीम. कळते? आता बघा, आता ह्युमन नर्वस सिस्टीम आपण काय बघणार आहे? आज आपली मज्जासंस्था बघणार आहे, जी आपली पूर्ण बॉडीचं कंट्रोल कोऑर्डिनेशनचं काम करते. ही संस्था बघणार आहे. ती कशी तयार झाली? ती एक संस्था आहे, त्याला काय म्हणणार? नर्वस सिस्टीम. ती कशाने बनलेली असणार आहे? वेगवेगळ्या अवयवांना. मग आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये कोणते कोणते अवयव आहेत? सगळ्यांना माहिती आहे, ब्रेन, मेंदू, नंतर स्पायनल कॉर्ड, पाठीच्या कण्यामध्ये असणारा. हे प्रत्येक अवयव कशाने बनलेत? एका प्रकारच्या ऊतीनं बनलेत, म्हणजे काय? टिश्यूनं बनलेत. कोणता टिश्यू तो?
नर्वस टिश्यू. कोणता टिश्यू? नर्वस टिश्यू. आणि प्रत्येक नर्वस टिश्यू कशाने बनलाय? एका पेशीनं बनलाय. तर आपल्या नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जा संस्थेचा सगळ्यात लहान स्मॉलेस्ट छोटासा पार्ट म्हणजे काय? एक सेल असणारे, एक पेशी असणारे, त्याला नाव दिलेले न्यूरॉन. काय नाव दिले? न्यूरॉन. मी जसं बोलतोय तसं तुम्ही नोट डाऊन करत चला, लिहित चला. ह्या न्यूरॉनचं डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघणार आहेत आपण. हा न्यूरॉन कसा बनलाय, त्याचे पार्ट्स काय, त्याचे फंक्शन काय. ठीक आहे, कळालं एवढं? सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम ही प्रत्येक अवयव संस्था याच मार्गे तयार होते. ठीक आहे. तर व्हॉट इज सेन्सेशन म्हणजे काय? आपण बाहेरचं जे एन्व्हायरमेंट मधून स्टिम्युलस येते, एखादा सिग्नल भेटते आपल्याला, तो आपण कसा परसिव्ह करतो? उदाहरण, तुम्हाला टच झाला, एखाद्या पार्टला जर हात लागला तर लगेच जाणवते, जाणीव होते. एखाद्यानं आवाज दिला तर लगेच तुम्हाला जाणवते की कुणीतरी आवाज दिलाय. एकदम प्रकाश समोरून आला तर तुम्ही डोळे बंद करता, डोळ्यांना जाणीव होती की प्रकाश पडलाय, कळते? त्याला काय म्हणणार? सेन्सेशन्स म्हणणार. मग हे सेन्सेशन जे आहेत ते परसिव्ह करण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये 5 अवयव आहेत, ज्याला आपण काय म्हणतो? ज्ञानेंद्रिय म्हणतो, सेन्स ऑर्गन म्हणतो. काय म्हणतो? सेन्स ऑर्गन. आता हे सेन्स ऑर्गन कोणते? सगळ्यांना माहिती आहेत 5 ज्ञानेंद्रिय. पहिली त्वचा, स्किन, जी काय जाणून घेते? टच म्हणजे स्पर्श. नंतर प्रेशर, टेम्परेचर, जसं की गरमी होते का थंड होते, एखादा ऑब्जेक्ट कसा आहे, शार्प आहे, एखादी पिन टोचली का पेन टोचलाय, म्हणजे छोटीशी शार्प पिन तुम्हाला लागली का एक मोठा दगड तुमच्या हातावर ठेवलाय, तुम्हाला सेन्सेशन होते. ते सेन्सेशन करायचं काम कोणाचं? पहिला अवयव स्किन. दुसरा इयर, कान. त्यांचं काम काय? बाहेरून येणारे साऊंड वेव्ह परसिव्ह करणं, जाणून घेणं, आवाज ऐकणं, इयर. नंतर आईज. नंतर काय? आईज आपले डोळे. ठीक आहे. नंतर नोज, नाक, जो काय करतं? स्मेल. स्मेल हे नाकाचं काय फंक्शन आहे? सेन्सेशन कशाचं करणार आहे? नाक स्मेलचं. वास कसा येणार आहे? सुगंध आहे, दुर्गंध आहे, इरिटेशन होणारे, जळजळ होणारे, एखादा गॅस आलाय, काही गॅस आहे जे इरिटंट आहेत, ज्यांचं जर स्मेलिंग झालं, जे इनहेल जर झाले तर ते काय होणार आहेत? आपल्या नाकामध्ये लाईन असणारे म्युकोजाला काय करणार आहेत? ते इरिटेशन करणार आहे. झालं नोज. लास्टला टंग, जीभ, जी कशाचं सेन्स करणार आहे? टेस्ट, चवीचं, गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, हे वेगवेगळे जे चवी येतात हे सगळं सेन्स कोण करणार आहे? टंग करणार आहे. 5 ज्ञानेंद्रिय काय आले? म्हणजे काय? ह्या अवयवांचं काय काम? काय? हे एक गेट आहे. कशाचं? सिग्नल पास करायचं बाहेरून, आपल्या वातावरणामधून आपल्या बॉडीला येणारी सिग्नल हे अवयव काय करणार? परसिव्ह करणार, जाणून घेणार, समजून घेणार आणि पास करणार. दरवाजा ओपन होणार, सिग्नल पास होणार. कुठं पास होणार? आपल्या मज्जा संस्थेमध्ये, म्हणजे कशात? नर्वस सिस्टीम मध्ये. ठीक आहे. तर आपली बॉडी जी सिग्नल येत आहे त्याला कसं परसिव्ह करते? हाऊ द बॉडी प्रोसेसेस द सिग्नल. मग आपण कधी तुम्हाला प्रश्न पडला नाही का की जर एखादी गरम वस्तू तुमच्या हातात आली तर लगेच तुम्ही त्या गरम वस्तूवरून हात काढून घेता? अचानक विदिन अ सेकंड, काही क्षणात तुम्ही लगेच हात लांब करता. एखादी लाईट डोळ्यावर पडली, प्रकाश एकदम जास्त तीव्र प्रकाश तुमच्या डोळ्यावर पडला, लगेच डोळे बंद होतात. कधी प्रश्न पडला नाही का तुम्हाला की डोळे कसे बंद पडतात? तर त्यासाठी आपली बॉडी नेमकं कसं सिग्नल प्रोसेसिंग करणार आहे. आता एक एक्झाम्पल घेऊ, सिंपल वालं, लाईट रिफ्लेक्स वालं. लाईट आली कशावर? डोळ्यावर पडली एखादी लाईट, त्याला काय म्हणणार? सिग्नल म्हणणार, स्टिम्युलस म्हणणार. त्या लाईटला काय म्हणणार? स्टिम्युलस म्हणणार. लाईट पडली कशावर? डोळ्यावर. मग हे सेन्स कोण करणार? सेन्सरी ऑर्गन कोणतं येणार? आईज. सेन्सरी ऑर्गननी काय केलं? सेन्स केलं की डोळ्यावर प्रकाश पडलाय. ती सिग्नल गेलं कशाला? एखाद्या पाथवेने, एका रस्त्यानं ब्रेनकडे सिग्नल गेलं. तर कोणता पाथवे असणार आहे? नर्वचा पाथवे असणार आहे, नेटवर्क असणार आहे. कशाचं? नर्वचं. म्हणजे काय? मराठीत त्याला काय म्हणतो? नसा म्हणतो.
वेगवेगळ्या नसांचं कनेक्शन आहे. आईस पासून नर्व ओरिजिनेट होणार आणि जाणार कशात? ब्रेन मध्ये. मेंदूमध्ये जाणार सिग्नल. मेंदूमध्ये सिग्नल गेलं, त्या सिग्नलचं काय होणार? प्रोसेसिंग होणार. म्हणजे काय? आपल्या मेंदूमध्ये एक पार्ट आहे व्हिज्युअल कॉर्टेक्स एरिया म्हणायचा, जे तुम्ही ज्यावेळेस 11वी 12वीला येताल, पुढे येताल, त्यावेळेस तुम्हाला कळतील वेगवेगळे पार्ट. व्हिज्युअल कॉर्टेक्स एरिया, तिथं सिग्नल जाणार. तिथं सिग्नल आल्यानंतर तिथं ब्रेन समजून घेणार की काहीतरी इंटेन्सली तीव्रपणे डोळ्यावर पडले. आता त्यावर काही कंटिन्यू तेवढा प्रकारचा डोळ्यावर पडला तर डोळे हार्म होणार. आपला जो पडदा आहे रेटिना तो डॅमेज होणार. तो होऊ द्यायचा नाही. मग आपली बॉडी काय करणार? तो टाळण्यासाठी आपण काय करतो? डोळे बंद करतो. तो पण सिग्नल कोण देणार? ब्रेन. ब्रेन प्रोसेसिंग करणार आणि सिग्नल देणार. कशाचं? डोळे बंद करायचं. तीच देणार. जे आपल्या डोळ्याच्या अवतीभोवती ज्या मसल्स आहेत त्या मसल्सला काय करणार? जे स्नायू आहेत त्यांना सिग्नल येणार की तुम्ही बंद व्हा, कारण जास्त एक्सेसिव्ह लाईट येईल. सिंपल एक काय प्रोसेस आहे की कसं सिग्नल येतं, ब्रेन मध्ये प्रोसेसिंग होतं, त्यावर ब्रेन ऍक्शन घेतो. आता आपल्या नॉर्मल सायंटिफिक मेथडनं जर या पाथवेला बघायचं झालं तर याच्यात वेगवेगळे पार्ट्स आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा ऍफरंट पाथ आणि इफरंट पाथ. व्हॉट इज ऍफरंट पाथ? मला सांगा, लाईट पडली, लाईट डोळ्यावर पडली, ती पडलेली लाईट जे सिग्नल आहे ते सिग्नल एक नर्व घेऊन गेली कशाकड? ब्रेनकड. बरोबर. तो ब्रेन काय केलं? ब्रेननं काय केलं? प्रोसेसिंग केलं आणि प्रोसेसिंग करून सिग्नल परत पाठवलं कोणाला? मसल्सला. आईच्या मसल्सला, डोळ्याच्या अवतीभोवती असणाऱ्या मसलला सिग्नल पाठवलं. तर जे नर्व जो रस्ता सिग्नल घेऊन जाणार आहे, काय करणार आहे? सिग्नल घेऊन जाणार आहे ब्रेनकडे, त्या रस्त्याला म्हणणार ऍफरंट पाथवे. काय म्हणणार? ऍफरंट पाथवे, घेऊन जाणारा रस्ता. त्या रस्त्यामध्ये कोण घेऊन जाणार आहे? तुम्हाला सांगितलं नर्व्स घेऊन जाणार आहेत, नसा घेऊन जाणार आहेत. त्या नसांना काय म्हणणार? मग ऍफरंट नर्व्स म्हणणार. काय म्हणणार? ऍफरंट नर्व्स म्हणणार. ब्रेन मध्ये प्रोसेसिंग झालं. ठीक आहे. मग ब्रेननं सांगितलं की हा हार्मफुल आहे, आपले डोळे आता खराब होतील, काय करायचं? डोळा बंद करायचा, ब्लिंक करायचा. ब्रेननं काय केलं? सिग्नल पाठवलं कुणाला? मसल्सला. मग ब्रेन कडून सिग्नल घेऊन येणार आहे, काय नीट ऐका, ब्रेन कडून सिग्नल घेऊन येणाऱ्या त्या पाथवेला म्हणणार इफरंट पाथवे. काय म्हणणार? इफरंट. ऍफरंट घेऊन येणार, इफरंट घेऊन जाणार. रस्त्याला काय म्हणणार? घेऊन येणाऱ्या रस्त्याला ऍफरंट पाथवे, घेऊन जाणाऱ्या रस्त्याला इफरंट पाथवे. ज्या नर्व्स सिग्नल घेऊन येतात त्यांना ऍफरंट नर्व्स म्हणणार. ज्या नर्व्स सिग्नल घेऊन जातात ब्रेन कडून त्याला काय म्हणणार? इफरंट नर्व्स म्हणणार. क्लिअर? इतकं काय आलं? हा बॉडी कशी प्रोसेस करणार आहे सिग्नलला? सिग्नल आलं, सिग्नल आला, आपल्या सेन्स ऑर्गननं सेन्स केला, ऑर्गननं सेन्स केला, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली. सिग्नल कसा? ऍफरंट नर्व्सनं. ऍफरंट नर्व्सनं सिग्नल पास झाला, ब्रेन मध्ये प्रोसेसिंग झालं, काम काय करायचं त्यावर रिस्पॉन्स काय द्यायचा तो ठरलं, इफरंट पाथवेनं सिग्नल परत पास झाला. इतकं काय आलं? तर आता आपण बघितलं की इन्फॉर्मेशन येणार आहे, म्हणजे एखाद्यानं आवाज दिला, समजा तुमच्या आईनं तुम्हाला आवाज दिला, तुम्ही काय करता? लगेच जाता, रिस्पॉन्स देता. आवाज आला, सिग्नल आलं, ब्रेन मध्ये प्रोसेसिंग झालं, आवाज कळाला तुम्हाला की आईचा आवाज आहे, महत्वाचा, जायला पाहिजे. मग काय करणार? तुम्ही उठून जाणार, आईला विचारणार काय काम आहे, का बोलवलं. कळतंय? ऍक्शन. तुम्हाला इम्पल्स आला आवाजाचा, कानाने ऐकलं, ब्रेन मध्ये गेलं, प्रोसेसिंग झालं. मग ब्रेननं ठरवलं की आवाज ओळखीचा आहे, महत्वाच्या माणसाचा आहे, जाणं गरजेचं आहे. ऍक्शन काय आली? तुम्ही उठून गेला. मस्क्युलर ऍक्शन आली, तुम्ही हालचाल झाली तुमची. ही प्रोसेसिंग काय आली? सिंपल. आता ह्या पूर्ण प्रोसेसिंग मध्ये मेन सिस्टीम कोणती? आपली ब्रेन वाली, म्हणजे नर्वस सिस्टीम आहे. तर आपली नर्वस सिस्टीमला मराठीत काय म्हणले? मज्जासंस्था. ही मज्जासंस्था कशा कशाने बनलेली आहे? तर दोन सिंपल पार्ट्स आहेत ह्या आपल्या नर्वस सिस्टीमचे. पहिला पार्ट आहे जो सेंट्रली ऍक्टिंग, सेंट्रल प्रेझेंट आहे, आणि दुसरा आहे पेरिफेरल. पहिला कोणता आहे? सेंट्रल. सेंट्रल म्हणजे काय? मेन युनिट. कोणत्याही कंपनीचे कसं एक मेन युनिट असते, एक मेन ऑफिस असते, मेन ब्रांच असते, तसे आपल्या नर्वस सिस्टीमची एक मेन ब्रांच आहे, मेन ऑफिस आहे. आणि दुसरे पेरिफेरल म्हणजे आजूबाजूवाले, सपोर्टिंग रोल वाले, ज्यांचं नर्वस सिस्टीम मध्ये सपोर्ट करणार आहेत, कनेक्शन देणार आहेत, यांचं काम पेरिफेरल वालं. नर्वस सिस्टीमच्या दोन सिंपल कॅटेगरी सोबत सोबत लिहित चला. सेंट्रल नर्वस सिस्टीम
आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम मेन ब्रांच, मेन ऑर्गन आपल्या नर्वस सिस्टीमचे कोण आहेत? तर दोन आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. पहिला ब्रेन आणि दुसरा स्पायनल कॉर्ड. ब्रेन तर सगळ्यांना माहिती आहे, मेंदू. दुसरा स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड कुठं प्रेझेंट आहे? तर आपला पाठीचा जो कणा असतो, त्या पाठीच्या कणाला काय म्हणले? व्हर्टिब्रल कॉलम. त्या व्हर्टिब्रल कॉलम मधून काय ब्रेनचं एक्सटेन्शन आहे. म्हणजे काय? हा ब्रेन आहे, ब्रेन आपल्या क्रेनियल कॅव्हिटी मध्ये म्हणजे वर बसलाय. त्या ब्रेनचं एक नॅरो एक्सटेन्शन आहे, जी त्या स्पायनल कॉर्ड म्हणून कंटिन्यू करणार आहे. कशातून? व्हर्टिब्रल कॉलम मधून, म्हणजे पाठीच्या कण्यातून. हा ब्रेन झाला. ब्रेनचं एक्सटेन्शन आहे, ज्याला काय म्हणले? स्पायनल कॉर्ड म्हणले. हा स्पायनल कॉर्ड आहे, जो कंटिन्युएशन आहे कशाचं? ब्रेनचं. सेंट्रल नर्वस सिस्टीम कशा कशात केली? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. तर आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम, जे आजूबाजूचे जे सपोर्टिंग रोल आहेत, सपोर्ट ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला कनेक्ट करणारी सिस्टीम कोणती? पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स कोणते कोणते? तर पहिला पार्ट आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम, सोमॅटिक नर्वस सिस्टीम. आणि दुसरा आहे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. पहिला पार्ट कोणता? सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता नीट आहे का? आपलं जी प्रोसेस झालं ब्रेनला, मी सांगितलं होतं तुम्हाला प्रोसेसिंग होणार आहे. ती प्रोसेसिंग युनिट कोणतं? सेंट्रल नर्वस सिस्टीम. ही सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स कोणते? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आता म्हणजे काय? मेजॉरिटी इन्फॉर्मेशन, सगळी इन्फॉर्मेशन आपल्या बॉडीमधून स्पायनल कॉर्ड मध्ये येणार. स्पायनल कॉर्ड मधून ती इन्फॉर्मेशन ब्रेन कडे जाणार. ब्रेन मध्ये प्रोसेसिंग होणार. प्रोसेसिंग झाल्यानंतर परत ब्रेन मधून स्पायनल कॉर्डला सिग्नल येणार. स्पायनल कॉर्ड परत त्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमला सांगणार की हे सिग्नल त्या त्या गावाला. जसं पोस्टमॅन, एक सेंट्रल पोस्ट ऑफिस मध्ये पत्र आलं, तिथून काय होते? पोस्टमॅन काय करतो? त्या त्या पत्त्याला पर्टिक्युलर लेटर काय करतो? पोहोच करतो. तसं ब्रेनचं काम आहे सिग्नल आणणं, एका ठिकाणी गोळा करणं. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं काम काय? ज्या ऑर्गनला काम द्यायचे, कमांड द्यायचे, त्या त्या ऑर्गनला तो सिग्नल पास करणं. ठीक आहे. आता सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे दोन वेगळे का डिव्हिजन केले पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं? तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय? जी नर्वस सिस्टीम, जी मज्जासंस्था, ज्या नसा आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला आपल्या मसल्स सोबत कनेक्ट करणार आहेत. कशासोबत? मसल्स म्हणजे आपले स्नायू, सगळे बायसेप, ट्रायसेप, हे सगळे जे मसल्स आहेत, ह्या मसलला कनेक्ट करणारी सेंट्रल नर्वस सिस्टीम टू मसल्स. मसल्स म्हणजे कोणते? व्हॉलंटरी मुवमेंट. कोणती मुवमेंट? व्हॉलंटरी मुवमेंट. म्हणजे आपल्या इच्छा, आपल्याला जर वाटलं तरच आपण उठतो, आपल्याला एखादी गोष्ट करू वाटली तरच आपण करतो. म्हणजे आपल्या कंट्रोल मध्ये असणाऱ्या गोष्टी कुणाच्या अंडर येणार आहेत? सोमॅटिक नर्वस सिस्टीमच्या अंडर येणार आहेत. आणि दुसरी सिस्टीम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. म्हणजे ही सिस्टीम काय करणार आहे? आपले जे मेन ऑर्गन आहेत, हार्ट, लंग, GIT, म्हणजे आपलं गट, स्टमक वगैरे, या ऑर्गनला हे सप्लाय असणार आहे, न्यूरॉनचा सप्लाय असणार आहे. या डायरेक्टली आपल्या कंट्रोलमध्ये नसणार आहे. मला सांगा, तुम्ही श्वास घेता, तुम्ही जाणून श्वास घेता का? तुम्हाला कळतंय का तुम्ही श्वास घ्यायले? तसं गिळताना आपल्याला कळतंय की आपण गिळतोय. श्वास घेताना कळतंय का? तुम्ही इंटेन्शनली स्वतःहून श्वास घेता का? म्हणजे असं म्हणता का, अरे थांब रे, मला आता 5 मिनिटं श्वास घ्यायचा आहे? ऑटोमॅटिक प्रोसेस आहे, तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तुम्ही लक्ष दिलं काय आणि नाही दिलं काय, ही प्रोसेस होणारच आहे. त्या प्रोसेसला म्हणलंय इनव्हॉलंटरी प्रोसेस. काय म्हणलंय? इनव्हॉलंटरी प्रोसेस. जी प्रोसेस आपल्या हातात नाही, आपल्या कंट्रोलमध्ये नाही, त्याला म्हणले इनव्हॉलंटरी. आणि जी आपल्या कंट्रोलमध्ये, म्हणजे एखाद्याचा राग आला, आता उठून त्याला मारायचे, हे आपल्या कंट्रोलमध्ये, स्केलेटल सिस्टीम मध्ये असणारी. मारणार म्हणजे काय? हात उचलणार. हातात काय प्रेझेंट आहे? बोन आणि मसल्स. मसलला सिग्नल चाललंय, कोणती सिस्टीम? सोमॅटिक. ते आपल्या हातात आहे, आपल्या कंट्रोलमध्ये, म्हणून त्याला काय म्हणले? व्हॉलंटरी. मोठं मोठं क्लासिफिकेशन कळालं, जास्त डिटेल मध्ये नाही घ्यायचं, सिंपल कळालं. सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम अगेन सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक. सोमॅटिक आपल्या कंट्रोल मध्ये आणि ऑटोनॉमिक आपल्या कंट्रोल मध्ये नाही, इनव्हॉलंटरी. ठीक आहे. तर तुम्हाला जे सांगितलं होतं बेसिक युनिट, आपल्या नर्वस सिस्टीमचं बेसिक युनिट काय? न्यूरॉन. आता स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन बघू. एक पेशी, ही एक सिंगल पेशी आहे. तुम्हाला माहिती आहे पेशीचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल, ॲनिमल सेल कसा आहे,
आणि प्लांट सेल कसा आहे हेक्सागोनल. हा स्पेशलाइज टिश्यू आहे, स्पेशल एक सेल आहे. त्या सेलचे पार्ट काय, हा पहिला पार्ट आहे सेलचा, त्याला काय म्हणले सेल बॉडी. दुसरा हा इलॉंगेटेड पार्ट आहे, त्याला म्हणले ॲक्झॉन. आणि इथं ब्रांचिंग दिसतात ब्रांच, या ब्रांचिंगला म्हणले डेंड्राइट्स. काय म्हणले डेंड्राइट्स म्हणले. तर सिंपल तुम्हाला जास्त काय लक्षात ठेवायचं नाही, एकच लक्षात ठेवायचं की बेसिक युनिट काय, नर्वस सिस्टीमचा बेसिक युनिट काय न्यूरॉन. तर न्यूरॉनचे पार्ट कोणते कोणते, पहिला पार्ट न्यूरॉनचा पहिला पार्ट कोणता डेंड्राइट्स. पहिला पार्ट कोणता डेंड्राइट. हे दिसतात ना तुम्हाला ब्रांचिंग, हे ब्रांच कोणते, ह्याला काय म्हणणार डेंड्राइट्स. हे काय करणार सिग्नल रिसीव्ह करणार, आलेले सिग्नल हे डेंड्राइट काय करणार सेल बॉडीमध्ये टाकणार. दुसरा पार्ट आला सेल बॉडी. सेल बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे, सेल बॉडीमध्ये प्रेझेंट आहे न्यूक्लियस, सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे तुम्हाला रेड कलरचे डॉट्स दिसते, त्याला निसेल्स ग्रॅन्युल्स म्हणले. ह्याचं वेगळं फंक्शन आहे, आता सध्या लक्षात ठेवायची गरज नाही. डेंड्राइट झालं. दुसरं काय झालं सेल बॉडी. त्यानंतर हा इलॉंगेटेड पार्ट आहे, हा इलॉंगेटेड पार्टला म्हणले ॲक्झॉन. काय म्हणले ॲक्झॉन. परत ह्या ॲक्झॉनचे पार्ट इथं कनेक्शनला वेगळंच नाव आहे, इथल्या ह्या ॲक्झॉनला वेगळंच नाव आहे ॲक्झॉन टर्मिनल. नंतर इथं तुम्हाला थोडंसं इलिव्हेशन दिसतंय, त्याला काय म्हणले मायलिन शीथ म्हणले. ती मायलिन शीथ एक स्पेशलाइज प्रकारचे सेल्स प्रेझेंट असणार आहेत, कोणते श्वान सेल. ते श्वान सेल काय करणार आहेत मायलिन शीथ प्रोड्यूस करणार आहेत आणि मायलिनेशन करणार. आता सध्या तेवढं डिटेलमध्ये बघायची गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं नर्वस सिस्टीम बनली ऑर्गन्सनं, ऑर्गन बनले टिश्यूनं, टिश्यू बनलाय का सेलनं. मग नर्वस सिस्टीमचा बेसिक सेल कोणता तर न्यूरॉन. त्याचे न्यूरॉनचे पार्ट्स, पहिला पार्ट आहे डेंड्राइट, दुसरा आहे सेल बॉडी, तिसरा आहे ॲक्झॉन. सिंपल. हे डायग्राम आहे, व्यवस्थित बघा. डेंड्राइट जे ब्रांचिंग पॅटर्न, सेल बॉडी आणि लास्टला काय प्रेझेंट आहे ॲक्झॉन. सिंपल कळलं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं हे जर एक सेल आहे ॲक्झॉन, ॲक्झॉनची अप्रॉक्सिमेट लेंथ आहे 1 मीटर, म्हणजे एक ॲक्झॉन 1 मीटर पर्यंत लांब आहे. असे अनेक ॲक्झॉन एकत्र येऊन काय होणार आहे एक पूर्ण एक नेटवर्क बनणार आहे. जसं वायरिंग आहे आपली कनेक्शनची, इथे एक बटन दाबले की लाईट चालू होते. लाईट बटन आणि लाईट मध्ये कनेक्शन आहे कशाचं वायरिंगचं, इलेक्ट्रिकल वायरचं, कंडक्टरच्या वायरचं. तसं आपल्या ब्रेनला आणि सेन्सरी ऑर्गनला कनेक्ट करणार आहे. काय कनेक्ट करतात नर्व्स कनेक्ट करतात. आपले सेन्स ऑर्गन आणि ब्रेन मध्ये कनेक्शन आहे कशानं नर्व्सनं. मग हे नर्व्सचं बेसिक एक सिंगल नर्वला काय म्हणणार सिंगल नर्वच्या एका पार्टला काय म्हणणार न्यूरॉन म्हणणार. तर हा एक न्यूरॉन आहे समजा, परत हा दुसरा न्यूरॉन असणार त्याच्या पुढचा, नंतर त्याच्या पुढचा असणार हा तिसरा न्यूरॉन. या न्यूरॉन मध्ये सिग्नल आलं बरोबर, या न्यूरॉनच्या सिग्नल कुठे येणार पहिल्यांदा डेंड्राइट मध्ये येणार बरोबर. डेंड्राइट मधून सिग्नल आलं सेल बॉडी मध्ये, सेल बॉडी मधून सिग्नल आलं ॲक्झॉनला. ॲक्झॉनचा पाठीमागच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं ॲक्झॉन टर्मिनल होता, त्या ॲक्झॉन टर्मिनल मध्ये काय आलं सिग्नल आलं, सिग्नल येऊन थांबलं. आता त्या ॲक्झॉन मधून पुढच्या न्यूरॉनच्या डेंड्राइट मध्ये सिग्नल जाणार बरोबर. मग इथे एक फेनॉमेना होतं, इथे एक प्रोसेस होती इम्पल्स ट्रान्समिशन वाली. डिटेल मध्ये नाही, फक्त तुम्हाला सांगते हा पहिला न्यूरॉनचा लास्ट टर्मिनल, हा पुढचा न्यूरॉनची सुरुवात, त्याच्यामध्ये गॅप असणार आहे. इथं काहीतरी केमिकल्स असणार आहेत, ती केमिकल्स काय होणार रिलीज होणार आणि पुढच्या मध्ये जाऊन सिग्नल पास करणार. काय होणार सिग्नल आलं केमिकल असणार, त्याला न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणणार. न्यूरो ट्रान्समिटर काय होणार सिक्रेट होणार आणि पुढच्या लगेच इमिडिएट न्यूरॉनला सिग्नल देणार, सिग्नल पास होत राहणार. एका न्यूरॉन मधून पुढच्या न्यूरॉन मध्ये सिग्नल ट्रान्समिशन होणार वाया केमिकलच्या रिलीज. सिंपल एवढंच. एक दोन पाईप जर आपल्याला जोडायचे तर आपण काय करतो तिथं वेल्डिंग करतो बरोबर, किंवा एखादा जॉईनर लावतो जॉईंट करतो. तसं इथं दोन न्यूरॉन जॉईन करण्यासाठी एक सिनॅप्स बनलेला आहे, एक कॅव्हिटी बनलेली आहे, त्या कॅव्हिटीला सिनॅप्स म्हणले. तिथं काम काय होतं की पहिल्यामधून एखादं केमिकल मध्ये पडतं, ते केमिकल पुढच्यात जातं आणि सिग्नल कंटिन्यू करतं. सिंपल एवढंच. ठीक आहे. तर आता आपण बघू सेंट्रल नर्वस सिस्टीम. पहिला आपल्या नर्वस सिस्टीमचा पहिला पार्ट सीएनएस. सीएनएसचा पहिला ऑर्गन ब्रेन, आपला मेंदू. हा ब्रेन सगळ्यात व्हायटल ऑर्गन आहे, सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे. त्यामुळे आपल्या बॉडीनं बघा नेचरनं पण आपल्या ब्रेनला किती प्रोटेक्शन दिलंय. पूर्ण एक हार्ड कव्हरिंग आहे बोनची,
एकदम हार्ड सॉलिड बोन मध्ये प्रेझेंट आहे आपला ब्रेन. ही समजा आपली क्रेनियल कॅव्हिटी, आपला हेड आहे. त्या हेड मध्ये सगळ्यात बाहेर काय असणार आहे? सगळ्यात बाहेर काय असणार आहे? तुम्हाला काय दिसतं? तुमचे हेअर. त्याखाली असणारे स्काल्प, स्किन. स्किनच्या खाली काय असणार आहे? तुमचा बोन असणार आहे, हाड असणार आहे. त्या बोनच्या मध्ये परत कवरिंग येतात. 3 कवरिंग प्रेझेंट आहेत. किती कवरिंग प्रेझेंट आहेत? 3 कवरिंग. आणि त्या 3 कवरिंगच्या नंतर मध्ये प्रेझेंट आहे आपला ब्रेन. सगळ्यात बाहेर असणारे बोन, त्यानंतर असणारे 3 कवरिंग, त्या कवरिंगला म्हणले मेनिंजेस, आणि लास्टला असणारे मध्ये असणारे ब्रेन. आपल्या क्रेनियल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे. आपल्या वरच्या हेड पोर्शन मध्ये आपलं काय प्रेझेंट आहे? ब्रेन प्रेझेंट आहे. आता ह्या ब्रेनचे नॉर्मल पार्ट्स कोणते कोणते? सिंपल बघा. तुम्हाला फंक्शन तर माहिती आहे बऱ्यापैकी. आता बघा, ह्या ब्रेनला 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. ह्या ब्रेनला किती पार्ट मध्ये डिवाइड केले? 3. हा समोरचा पार्ट, हा मिडल पार्ट, आणि हा पाठीमागचा पार्ट. ठीक आहे. ब्रेनला 3 वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केले आपल्या कन्व्हिनियंटसाठी. पहिला आहे फोर ब्रेन, समोरचा पार्ट ब्रेनचा. नंतर आहे समोरचा म्हणण्यापेक्षा वरचा पूर्ण पार्ट ब्रेनचा. ब्रेन आपला बाय लोब आहे, म्हणजे 2 लोब आहेत. हा एक लोब एकत्र आहे. आपण म्हणतो ना आपल्याला 2 मेंदू आहेत, राईट साइड ब्रेन, लेफ्ट साइड ब्रेन. छोटा मेंदू, मोठा मेंदू, ही वेगळी कन्सेप्ट आहे. राईट साइड आणि लेफ्ट साइड. आपल्या बॉडीमध्ये 2 ब्रेन प्रेझेंट आहेत. ही आपली वरून जर बघितलं आपण, तर आपल्या बॉडीमध्ये आपला ब्रेन 2 पार्ट मध्ये, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. एक राईट हँडेड पर्सन मध्ये लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असते, लेफ्ट हँडेड पर्सन मध्ये राईट ब्रेन ऍक्टिव्ह असते, अपोजिट. 2 पार्ट मध्ये ब्रेन पार्ट्स आहेत ब्रेनचे. अनाटॉमिकली म्हणण्यापेक्षा फंक्शनली ब्रेनला किती पार्ट मध्ये डिवाइड केले? 3. कोणते कोणते? फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. फोर ब्रेनला दुसरं एक नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे, सेरेब्रम. काय नाव आहे? सेरेब्रम. हा सगळ्यात मेजर पार्ट आहे आपल्या ब्रेनचा. म्हणजे ही जी कॅव्हिटी आहे, हा एक लेफ्ट साइड आणि हा राईट साइड वाला 2 आपला सेरेब्रम आहे. ह्या सेरेब्रम मध्ये, म्हणजे आता हात आहेत, ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? समजा हा टोपण आहे. टोपण जर मी हातामध्ये घेतलं, तर आता बघा तुम्हाला काय दिसतंय? फक्त फोर ब्रेन दिसते. ह्याच्यामध्ये दुसरा एक पार्ट प्रेझेंट आहे. तो पार्ट कोणता? मिड ब्रेन. ते मिड ब्रेन आहे. त्यानंतर त्याच्या पाठीमागं हा लोअर पोर्शन, जो कंटिन्यू होणार आहे स्पायनल कॉर्ड मधून, हा तिसरा पार्ट आहे. त्याला काय म्हणले? हिंड ब्रेन. परत हिंड ब्रेनचे, मिड ब्रेन मध्ये परत वेगवेगळे पार्ट्स आहेत. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आहे, नंतर सेरिब्रल ॲक्विडक्ट आहे, कॉलिक्युलस आहे. द फोर ब्रेन मध्ये सेरेब्रम आहे, नंतर थॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस आहे, वेगवेगळे आणखीन पार्ट. डिटेलमध्ये गरज नाही, आपल्याला फक्त काय बघायचंय? किती सिस्टीम आहे, कोणत्या कोणत्या पार्ट्स आहेत. हिंड ब्रेन मध्ये परत पॉन्स आहे, मेड्युला ऑब्लॉंगेटा आहे, आणखीन वेगवेगळे पार्ट्स आहेत. फक्त आपल्याला एवढंच बघायचं की कसं डिव्हिजन केले. ब्रेनला 3 पार्ट मध्ये, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन. यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे फंक्शन आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे काम आहेत. फोर ब्रेनचं काम इंटेलिजन्स, मेमरी, आपले जे विचार करतो, पॉवर, थिंकिंग पॉवर, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, सगळं फोर ब्रेन मध्ये. मिड ब्रेन मध्ये सगळे इनव्हॉलंटरी ऍक्शन आहेत, म्हणजे रिफ्लेक्स येते. म्हणजे एखादं विमान जाताना का विमानाच्या आवाजानुसार तुमचे डोळे डिरेक्शन बदलतात. हा जो रिफ्लेक्स आहे मिड ब्रेन सगळे सिग्नल काय करणार आहे? स्पायनल कॉर्ड करून ब्रेनकडे पाठवणार आहे. हिंड ब्रेन हा सगळ्यात व्हायटल पार्ट आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपल्या बॉडीमधले जे मेन फंक्शन आहे, सर्क्युलेशन, ब्रिदिंग, GIT वाले, ह्याचे सगळे सेंटर्स आहेत, जे जागा आहेत, त्या हिंड ब्रेन मध्ये प्रेझेंट आहेत. हिंड ब्रेन मधला जर जखम झाली किंवा इंजुरी झाली, तर डायरेक्टली काय होते? माणूस मरून जाऊ शकतो. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे हिंड ब्रेन. ठीक आहे. नंतर स्पायनल कॉर्ड तर डिटेलमध्ये समजून घ्यायची गरज नाही, तुम्हाला सांगितलं होतं. व्हॉट इज स्पायनल कॉर्ड? इट इज द एक्सटेन्शन ऑफ ब्रेन. हा ब्रेन आहे, ब्रेनचा इथं असणार काय असणार? हिंड ब्रेन असणार. ह्या हिंड ब्रेनचा लास्ट पार्ट आहे मेड्युला ऑब्लॉंगेटा. मेड्युला ऑब्लॉंगेटाच काय? एक्सटेन्शन आहे, एक सिक्वेन्स आहे, कंटिन्युएशन आहे, ज्याला काय म्हणले?
स्पायनल कॉर्ड बनले. त्या स्पायनल कॉर्ड पासून काय येणार आहेत, जी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे त्याच्या नर्व ओरिजिन होणार आहेत. कशापासून? स्पायनल कॉर्ड पासून. स्पायनल कॉर्डचं काम काय? पेरिफेरल साइड कडून सगळे सिग्नल, म्हणजे बघा इथं टच झाला, हे सिग्नल जाणार कुठं? पाठीमागं डॉर्सल साइडला स्पायनल कॉर्ड मध्ये. स्पायनल कॉर्डची प्रोसेसिंग सिग्नल घेणार आणि ब्रेनला पाठवून देणार. कळते? ब्रेन मध्ये प्रोसेसिंग होणार, त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेण्यासाठी ब्रेन परत सिग्नल स्पायनल कॉर्डला सांगणार, स्पायनल कॉर्ड परत सिग्नल काय करणार? पास करणार. कळते? स्पायनल कॉर्डचं तेवढंच काम आहे, फक्त कलेक्शन, इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आणि परत आलेली मोटार सिग्नल पाठवून देणं. आणखीन बरेच फंक्शन आहेत पण जास्त डिटेल मध्ये आता बघायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, समजलं? समजलं का? आता फंक्शन ऑफ ब्रेन, हा आता सिंपल ब्रेन आहे आपला, 2 पार्ट होते. या पार्टला आपण या असं या अँगलनं बघतोय, म्हणजे समोरचा पार्ट, पाठीमागचा पार्ट. तर हा बघा समोरचा आपला फोरहेड वाला पोर्शन ब्रेनचा, हा मिडल पोर्शन आणि हा खालचा. आता वरच्या सेरेब्रमला म्हणले आपला मराठीत म्हणलं मोठा मेंदू, आणि हा जो खालचा आहे ज्यावर काय रेषा प्रेझेंट आहेत त्याला नाव आहे सेरेबेलम. सेरेबेलमला दुसरं नाव आहे की छोटा मेंदू, जो पोस्टिरियर साईडला, पाठीमागच्या साईडला प्रेझेंट आहे. त्याचं काम काय? बॉडीचं कोऑर्डिनेशन. आपण जे चालतो, तर चालताना आपली बॉडी एका पोस्चर मध्ये चालते, आपलं बॉडीचं एक बॅलन्स आहे, तर बॉडी बॅलन्स करणं, बॉडी पोस्चर मेंटेन करणं, हे याचं काम कोणाचं आहे? हे या सेरेबेलमचं काम आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये वेगवेगळे कलर दिसत असतील तुम्हाला. हे कलर्स काय आहेत? हे फंक्शनल एरिया आहेत. म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये एक पर्टिक्युलर फंक्शन करण्यासाठी एक पर्टिक्युलर जागा आहे. म्हणजे आपल्या घरी कसं असतं, अभ्यासाला एक जागा असते, स्वयंपाकाला एक जागा, झोपायला एक जागा, खेळायला एक जागा, त्याच्या आपल्या ब्रेनमध्ये पण वेगवेगळे जागा आहेत. आता हा पहिला पार्ट, हा पहिला कांदा प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात. ह्याचं काम काय? हा मेनली इन्व्हॉल्व होते आपल्या व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीसाठी. म्हणजे कोणत्या? थिंकिंग, विचार करतो, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, नंतर इंटेलिजन्स, नंतर परसिव्ह करणं आपले बाहेरचे इन्फॉर्मेशन, फ्रंटल कॉर्टेक्स. नंतर आहे सेन्सरी कॉर्टेक्स. सेन्सरी कॉर्टेक्सचं काम काय? जे सेन्सेशन येणार आहेत, 5 ज्ञानेंद्रिय सेन्स घेऊन येणार आहेत, इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत, ते परसिव्ह करणं, त्याची पूर्ण प्रोसेसिंग कुठं होणार आहे? मी सांगितलं तुम्हाला, इन्फॉर्मेशन येणार, ब्रेन मध्ये प्रोसेस होणार. कुठं होणार? सेन्सरी इन्फॉर्मेशन या ठिकाणी काय होणार? प्रोसेस होणार. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घ्यायची, ती ऍक्शन म्हणजे मोटार ऍक्शन. त्यासाठी हा दुसरा एरिया आहे, हा मोटार एरिया. ती काय करतो? काय करणार? ऍक्शन, मोटार ऍक्शन जनरेट करणार. त्यानंतर इथे छोटे छोटे एरिया आहेत. हा पाठीमागचा जो एरिया आहे व्हिज्युअल कॉर्टेक्स एरिया, येलो कलर वाला, हा व्हिज्युअल कॉर्टेक्स एरियाचं काम काय? व्हिज्युअल इन्फॉर्मेशन ना त्याला प्रोसेसिंग करणं. नंतर ब्रोकाज एरिया, बोलायचा. व्हर्निकेज एरिया, आपला कानाचा, ऐकायचा. प्रत्येक इन्फॉर्मेशन साठी, प्रत्येक इनपुट साठी आपल्या ब्रेन मध्ये एक स्पेशल और एरिया आहे, त्याला काय म्हणले? फंक्शनल एरिया म्हणले. त्या फंक्शनल एरियानुसार ब्रेनचे वेगवेगळे फंक्शन आहेत. तुम्हाला माहिती आहे ब्रेनचे काय काय फंक्शन आहेत? कंट्रोल पूर्ण बॉडीवरचा, व्हॉलंटरी ऍक्शन आपले इच्छेविषयी, थिंकिंग प्रोसेस, इमोशन्स आपले राग किंवा आपलं हॅप्पी असणं, आनंदी, हे सगळे इमोशन कंट्रोल करायचे. सगळे फंक्शन कशाचे? ब्रेनचे. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमचं काय आलं? ब्रेन, स्पायनल कॉर्ड. सिंपल. ब्रेनचे 3 पार्ट, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन. त्याचं काम काय? कंट्रोल करणं आपली बॉडी, प्रोसेसिंग करणं आणि सिग्नल देणं, ते काम आहे. मेन ऑर्गन आहे, सीईओ म्हणा आपल्या कंपनीचा, पूर्ण बॉडीचा ब्रेन आहे. तर ब्रेननं फंक्शन करायचं सोडलं तर आपली कोणतीच आपली एखादी ऍक्टिव्हिटी कंप्लीट होणार नाही. सेंट्रल नर्वस सिस्टीम झाली. आपण फक्त ब्रीफली बघतोय, जास्त डिटेलमध्ये नाही. आपल्याला फक्त समजून घ्यायचंय की हा एक सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम, त्याचे हे पार्ट्स आहेत, त्यांचं एवढं काम आहे, बस. सेकंड, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम बनलेली आहे 2 न, सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तुम्हाला सांगितले व्हॉट इज सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि व्हॉट इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे व्हॉलंटरी नर्वस सिस्टीम, ज्याची ऍक्शन आपल्या हातात आहे, आपण कंट्रोल करू शकतो. ऑटोनॉमिक इनव्हॉलंटरी, आपण कंट्रोल करू शकत नाही. ते ऑटोनॉमिक ऑर्गन, ते विसरल ऑर्गनला काय करणार? जसे हार्ट, लंग्स, स्टमक, इंटेस्टाईन, या ऑर्गनला सप्लाय असणार ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा. तर आता तुम्हाला सांगितलं की सेंट्रल नर्वस सिस्टीम कशाने बनली? ब्रेन, स्पायनल कॉर्ड. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम मेनली कशाचं नेटवर्क आहे? तर इट इज अ नेटवर्क ऑफ नर्व्ह. कशाचं नेटवर्क आहे? नर्व्हचं नेटवर्क आहे. नसांचं कनेक्शन आहे, हे एक जाळ आहे. कशाचं?
नसांचं. इमॅजिन सुद्धा करू शकत नाही एवढं गुंतागुंतीचं एवढं कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे आपल्या बॉडीमध्ये कशाचं, नर्वचं. तुम्ही एक डायग्राम आहे, ती डायग्राम बऱ्याच जणांनी बघितली असतील, इमेज बऱ्याच ठिकाणी असते ती. ब्रेन आहे, ब्रेन पासून ओरिजिन होणारे वेगवेगळे नर्व्स आणि स्पायनल कॉर्ड पासून ओरिजिन होणारे नर्व्स. ब्रेन पासून ओरिजिन होणाऱ्या नर्व्हला म्हणले क्रेनियल नर्व्स. काय म्हणले, क्रेनियल नर्व्स, क्रेनियम वरचा पार्ट. आणि स्पायनल कॉर्ड पासून ओरिजिन होणारे ज्या नसा आहेत त्यांना काय म्हणले, स्पायनल नर्व्स. आता यांचं काम काय, आता नसांचे परत दोन प्रकार असणार, दोन रस्ते आहेत ना, ऍफरंट इफरंट, तसे नसांचे दोन प्रकार असणार, ऍफरंट नर्व, इफरंट नर्व. जे नर्व ऑर्गन कडून इन्फॉर्मेशन घेऊन येणारे स्पायनल कॉर्ड कडे त्याला म्हणणार ऍफरंट नर्व. जी इन्फॉर्मेशन, ज्या नर्व स्पायनल कॉर्ड कडून ऑर्गन कडे इन्फॉर्मेशन घेऊन जाणार आहेत त्यांना काय म्हणणार, इफरंट नर्व. सिग्नल घेऊन येणारे, सेन्सरी घेऊन आणि ऍक्शन घेऊन जाणारे, सिग्नल घेऊन जाणारे मोटार न्यूरॉन. कळते. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम बनली नेटवर्कनं, कशाच्या जाळ्यानं, कशाच्या जाळ्यानं बनलेली आहे, तर नर्वच्या जाळ्यानं बनलेली आहे. वेगवेगळ्या संख्येचे काय प्रेझेंट आहे, तर नर्व प्रेझेंट आहे, त्याचं जाळ आहे. ते जाळ कशात आहे, क्रेनियल आणि स्पायनल. ते कुठून येणार आहेत, पेरिफेरल नर्वस सिस्टीम तुम्हाला सांगितलं सेंट्रल नर्वस सिस्टीमचाच पार्ट आहे, त्याला कनेक्शन देणार आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम मधूनच हे ओरिजिन होणार आहेत, ब्रेन मधून क्रेनियल नर्व, स्पायनल कॉर्ड मधून स्पायनल नर्व. हे ओरिजिन होणार, त्या अवयवाला सिग्नल देणार, म्हणजे इनर्वेट करणार, पोहोचणार, तिथून सिग्नल घेऊन येणार, सिग्नल घेऊन जाणार. म्हणजे देवाणघेवाणचं काम आहे. ब्रेननं सांगितलेलं काम करणार, ब्रेननं ऑर्डर दिली तर ते ऑर्डर त्या ऑर्गनला जाऊन सांगणार की हे तुला सांगितलंय करायला, तू कर. किंवा त्यांच्या कंप्लेंट ब्रेनकडे घेऊन जाणार, एखाद्या अवयवाकडे, ह्या अवयवाला इजा झाली, याला एक टेम्परेचर आले किंवा एखादं सेन्सेशन भेटले, ही इन्फॉर्मेशन ब्रेनकडे घेऊन जाणार. दोन्ही काम कोण करणार, हे नर्व्स करणार. ठीक आहे. तर बघा सिंपल, ब्रेन, सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड, सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड. आता बघा पहिली डायग्राम बघा, काय प्रेझेंट आहे, स्केलेटल मसल. म्हणजे आपल्या ट्रायसेप, बायसेप हे स्केलेटल मसल आहे. या कशा आहेत, व्हॉलंटरी आहेत, आपल्या कंट्रोलमध्ये. बसल्या बसल्या ऑटोमॅटिक आपला हात उचलतोय का, नाही, जर इच्छा झाली तर होते, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये येतात. पहिली कोणती, सोमॅटिक नर्वस सिस्टीम, जी काय करणार आहे, स्केलेटल मसलला सेंट्रल नर्वस सिस्टीमला कनेक्ट करणार आहे. बघा इथं स्केलेटल मसल सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन स्पायनल कॉर्डला कनेक्ट झाले. ही सिस्टीम म्हणजे कोणती, सोमॅटिक नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा एक पार्ट. दुसरी बघा स्मूथ मसल, ग्लँड, कार्डियक मसल किंवा ऍडिपोसाइट, म्हणजे जे आपलं फॅट आहे, हर्ट आहे, वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत, ग्रंथी आहेत, त्याचं कनेक्शन, जे नर्व, जी सिस्टीम या अवयवांचं कनेक्शन ब्रेनला पर्यंत घेऊन जाते, त्या सिस्टीमला म्हणले एएनएस. काय म्हणले, एएनएस, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सिंपल. तर आता नेक्स्ट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, सोमॅटिक नर्वस सिस्टीम सिंपल आहे. आपले व्हॉलंटरी मसल, त्याचं कनेक्शन ब्रेनला घेऊन जाणार, ब्रेन पेरिफेरल कनेक्शन कुठपर्यंत, स्केलेटल मसल पर्यंत, सोमॅटिक नर्वस सिस्टीम सिंपल. आता जे मधले ऑर्गन आहेत, इनर ऑर्गन आहेत, विसरल ऑर्गन आहेत, त्याचं कनेक्शन कोण घेऊन जाणार, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे परत दोन पार्ट आहेत, सिम्पॅथॅटिक सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. आता सिम्पॅथॅटिक काय आणि पॅरासिम्पॅथॅटिक काय, सिंपल बघा. आता एखादा तुम्ही फिरत फिरत तुम्हाला समोरून समजा एखादा वाघ दिसला, काय होतंय, आठवा, घाम येते, हार्टबीट वाढती, तुम्ही पळायच्या मूडमध्ये येता, तयार होता, आपली बॉडी तयार होती की आता पळायचंय. त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली असते. या सिस्टीमला दुसरं एक नाव आहे फाईट, फ्लाईट आणि फ्राईट. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण फाईट करतो, भांडण करतो, ज्यावेळेस आपण फ्लाईट करतो म्हणजे रनिंग, पळतो, जास्त एक्सटेन्सिव्हली पळत वर्क करतो, किंवा फ्राईट म्हणजे घाबरून जातो. या तीन कंडिशनला काय होते, आपल्या बॉडीमध्ये धडधड होते, आपल्याला जाणवते,
घाम येते, स्वेटिंग होते, हार्ट रेट वाढते, मोठा मोठा श्वास घेतो आपण, हायपर ऍक्टिव्ह होतो, आपले डोळे डायलेट होते, मोठे डोळे होते, हायपर ऍक्टिव्हेशन होते आपल्या पूर्ण बॉडीचं. तर अशी एक सिस्टीम आहे, एक कंट्रोल आहे आपल्या ब्रेनचं, जी हे या गोष्टी घडवून आणते. काय घडवून आणते? जास्त ऍक्टिव्हेशन करते, जास्त हीट प्रोडक्शन करते, हार्ट रेट वाढवते, हृदयाला सांगते जास्त धडक, जास्त आपल्याला रक्ताची गरज आहे अवयवांना, कारण आपल्याला पळायचे, मस्क्युलर ऍक्टिव्हिटी होणार आहे. हे सगळं कंट्रोल कोण करणार आहे? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, फ्लाइट, फ्राईट आणि फाईट मोड मध्ये. दुसरी सिंपल, त्याच्या एकदम अपोजिट, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. त्याचं काम काय? निवांत. ज्यावेळेस तुम्ही एकदम निवांत असता, झोपायच्या मोडमध्ये जाता, दुपारचं जेवण केलं, लेक्चरला बसले, ऑटोमॅटिक गुंगी येते, ऐकता ऐकता समोरून कोणतरी बोलायले आणि आपल्याला झोप येते. त्यावेळेस आपली कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली असते? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. ही पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम काय करते? आपल्या बॉडीला रिलॅक्स करते, रिलॅक्सेशन करते. ज्यावेळेस आपली बॉडी रिलॅक्स मोडमध्ये जाते, ज्यावेळेस झोपताना किंवा जास्त वर्क झालं, आपण थकून जातो, त्यावेळेस आपण रिलॅक्स राहते आपली बॉडी, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट होते? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. आता ऍक्टिव्हेट होण्यापाठीमागचं कारण वेगवेगळे केमिकल्स ते रिलीज करणार आहेत. ते केमिकल काय करणार आहेत? त्या त्या अवयवावर जाऊन रिॲक्ट होणार आहेत, त्या अवयवाला सांगणार आहेत, सिग्नल देणार आहेत की बाबा हा काम आले, बाहेरून असा असा लोड आलाय, तुला हे काम करायचं. कळते? आता तू कसं होणार आहे, नंतर परत त्याचे कोणते कोणते केमिकल्स आहेत, काय काय आहे, तेवढं डिटेलमध्ये नाही आता, तेवढी गरज नाही. फक्त एवढंच बघा की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिकचं काम काय, पॅरासिम्पॅथेटिकचं काम काय. ठीक आहे. आता सिंपल बघा, कॉम्प्लेक्स डायग्राम आहे, आपण सिंपल करू. पॅरासिम्पॅथेटिक, सिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक मध्ये बघा कोणत्या कोणत्या अवयवाला आहे? आईज, नंतर ग्लँड, नंतर हार्ट, लंग्स, GIT. ह्याच्यामध्ये बघा काय होणार आहे? हे त्याचे फंक्शन आहे सिम्पॅथेटिकचे, आणि पॅरासिम्पॅथेटिकचे रिलॅक्सेशन वाले फंक्शन आहेत. एकदा फक्त काय करा, एकदा स्लाइड मध्ये फक्त वाचून बघा, तुम्हाला कळतील की ऍक्टिव्हेशन आणि इनऍक्टिव्हेशन वाले. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं? नर्वस सिस्टीम मध्ये काय बघितलं? आपल्या बॉडीमध्ये एक अशी एक नर्वस सिस्टीम आहे, एक अवयव संस्था आहे. ती अवयव संस्था काय करते? बाहेरून येणारे सिग्नल परसिव्ह करते आणि त्या सिग्नलवर रिॲक्ट करते, जाणून घेते, त्यावर थिंकिंग प्रोसेस करते आणि रिॲक्शन करते. त्या सिस्टीमला नाव काय दिले? नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमचे पार्ट: सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमची कशा कशाने बनलेली आहे? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टीम बनली कशानं? सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सोमॅटिक नर्वस सिस्टीम काय आहे? विच कनेक्ट ब्रेन टू स्केलेटल मसल, जी व्हॉलंटरी आहे, आपल्या इच्छेनुसार आपण काम करतो. दुसरी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय? त्याचे परत पार्ट: सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. त्याचं काम काय? सिम्पॅथेटिक फ्लाइट, फ्राईट आणि फाईट मोड, हायपर ऍक्टिव्हेशन होणार आहे आपल्या बॉडीचं. दुसरी पॅरासिम्पॅथेटिक, कामनेस, आपली बॉडी काय होणार आहे? रिलॅक्स होणार आहे. कळाले? हे सगळे इन्फॉर्मेशन घेऊन जाणारे ऑर्गन सेन्सरी ऑर्गन, 5 ज्ञानेंद्रिय सगळ्यांना माहित. प्रोसेसिंग युनिट ब्रेन, स्पायनल कॉर्ड, आणि ऍक्शन करणारे घेऊन जाणारे सिग्नल नर्व. ईच नर्व कशाने बनलेली? मल्टिपल न्यूरॉन्सनं बनलेली आहे. परत बघितलं आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ नर्वस सिस्टीम इज नोन एज न्यूरॉन. व्हॉट आर द पार्ट्स ऑफ न्यूरॉन? डेंड्राइट, ब्रांचिंग, नंतर सेल बॉडी, लास्टला ॲक्झॉन असणार आहे. इन्फॉर्मेशन घेऊन जाणार आहे. इन्फॉर्मेशन कसं असणार आहे? एक न्यूरॉन इथं संपला, दुसरा न्यूरॉन ऍडजस्टन येणार, एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये सिग्नल कसं पास होणार? केमिकल रिलीज होणार. पास झालं, एकामधून एक सिग्नल येत राहणार. पेरिफेरल सिस्टीम पासून स्पायनल कॉर्ड मध्ये सिग्नल आला, स्पायनल कॉर्ड ब्रेन कडे देणार, ब्रेन प्रोसेसिंग करणार, त्यावर ऍक्शन घेणार, परत स्पायनल कॉर्डला सिग्नल पाठवणार, स्पायनल कॉर्ड परत त्या त्या अवयवाला सांगणार हे काम करा. सिंपल आहे, कळाली? जास्त कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टीम जास्त कॉम्प्लेक्स आहे, पण आता तेवढी कॉम्प्लेक्सिटी आता समजून घ्यायची तेवढी गरज नाही. जेवढं सांगितलंय तेवढं फक्त परत एकदा रिवाइज करा. आशा आहे तुम्हाला सगळ्यांना नर्वस सिस्टीम थोडक्यामध्ये समजली असेल, आपली काय काय अवयव आहेत आणि काय काय पार्ट्स आहेत. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू.